यानंतर टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 53 अर्ज दाखल केलेले अनेक उमेदवार बारामती बाहेरचे। करुणा मुंडेंचाही बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस। बारामतीत 17 तारखेला प्रचाराला जाणार, महायुतीच्या वतीनं प्रचार करणार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। अजित पवारांकडे बघून सुनेत्रा पवारांना मतदान होणार, रोहित पवारांचं वक्तव्य। तर काँग्रेसशी बोलून बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाष्य। पार्थ पवारांनी एवढा त्रागा करण्याची गरज नाही, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लमांडे यांची टीका। तर बारामतीत काँग्रेस लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढवत असल्याचं भाष्य। समरजित सिंह घाटगे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश करणार, भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार। मुंबई आपलीच आहे, मुंबईकरांसाठी जीवाचं रान करा। नगरसेवकांच्या शिबिरात आदित्य ठाकरेंचं मार्गदर्शन, मुंबईच्या विकासासाठी सदैव तत्पर रहा, आदित्य ठाकरेंचं आवाहन। नागपूर शहरात काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत, विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत। गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड यांचं नागपूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या चौकशीला सुरुवात, द्विसदस्यीय समितीनं गोकुळ दूध संघाकडे आवश्यक कागदपत्र मागवली। दूध संघाच्या मतदार यादीतील 427 दूध संघांच्या नोंदणीची पडताळणी होणार, संबंधित दूध संस्थांना नियमबाह्यपणे सभासदत्व दिल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस 11 एप्रिलला दिल्ली दौऱ्यावर, दिल्लीतील अखिल भारतीय मराठी अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाही कार्यक्रमाला उपस्थित राहणार।